नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरासरी प्रकरणावरील उदाहरणे सोडवणार आहोत जी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली जातात। उदाहरण बघा, एका कुटुंबातील 4 मुलांच्या वयांची सरासरी 16 वर्ष आहे। जर त्यांच्या वयात प्रत्येकी 4 वर्षाचा फरक असेल तर सर्वात लहान मुलाचे वय किती? मित्रांनो, इथे आपल्याला सर्वात लहान मुलाचे वय विचारलेले आहे। एका कुटुंबामध्ये 4 मुले होती, म्हणून आपण काय करूया, पहिल्या मुलाचे वय x मानूया। पहिल्या मुलाचे वय x मानू। मग मला सांगा, दुसऱ्या मुलाचे वय काय असेल? तर दुसऱ्या मुलाचे वय x अधिक 4 असेल, कारण प्रत्येकी 4 वर्षाचा फरक आहे। प्रत्येकी 4 वर्षाचा फरक आहे, म्हणून दुसऱ्या मुलाचे वय होईल x अधिक 4। तिसऱ्या मुलाचे वय x अधिक 4 मध्ये अजून 4 मिळवावं लागेल, x अधिक 8। चौथ्या मुलाचे वय तिसऱ्या मुलाच्या वयामध्ये अजून 4 मिळवावे लागेल, x अधिक 8 अधिक 4 x अधिक 12। मग मला सांगा, सरासरी बरोबर सूत्र काय असते? तर सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। म्हणून आपण या सर्व वयांची बेरीज करूया। x अधिक x अधिक 4 अधिक x अधिक 8 अधिक x अधिक 12 भागिले एकूण संख्या किती आहेत? 1 2 3 आणि 4। इथे आपल्याला सरासरी दिलेली आहे। 4 मुलांच्या वयांची सरासरी 16, म्हणून सरासरीच्या जागेला आपण 16 लिहिले। बेरीज करूया। प्रथम आपण 1 ची बेरीज करूया। 1 1 2 3 4 4x 4 आणि 8 12 12 आणि 12 24 भागिले 4। 4 इथे भागाकारात आहे, दुसऱ्या बाजूला जाऊन काय होईल? गुणिले होईल। 4x अधिक 24 बरोबर 16 गुणिले 4। 4x अधिक 24 सोचक 64 अधिक 24 दुसऱ्या बाजूला जाऊन वजा 24 होईल, 64 वजा 24। 4x बरोबर वजाबाकी करूया, 4 मधून 4 गेले 0 राहील, 6 मधून 2 गेले 4 राहील। x ला 4 गुणाकारात आहे, दुसऱ्या बाजूला जाऊन भागिले होईल। 40 गुणिले 4 40 भागिले 4 4 ने भाग देऊया, 4 एके 4 4 एके 4 4 0 0 x बरोबर 10। x म्हणजेच काय मित्रांनो? तर x म्हणजेच पहिल्या मुलाचे वय किंवा लहान मुलाचे वय, ते किती आले? 10 वर्ष। प्रश्नामध्ये आपल्याला लहान मुलाचे वय म्हणजेच पहिल्या मुलाचे वय विचारलेले आहे। उत्तर इथे आपल्याला मिळालेले आहे 10 वर्ष, ऑप्शन क्रमांक 1।
पुढील प्रश्न बघा. 3 5 5 6 या प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठ्या 2 अंकी 3 संख्यांची सरासरी किती? मित्रांनो, हा प्रश्न सोडवण्यासाठी दिलेले प्रमाण आहे असे आपण लिहून घेऊया. 3 5 5 6. मग मला सांगा मोठ्यात मोठा भाग कोणता आहे? 6 आहे. 6ने पूर्ण भाग जाणारी 2 अंकी संख्या कोणती? तर मित्रांनो, ती आहे 96. आता ही 96 ही संख्या मी मिळवली कशी? तर ते बघा मला सांगा मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती? 99. 99ला मी 6ने भाग दिला. 6 एके 6. 9तून 6 गेले, 3 राहील, वरचे 9 आहे असे खाली घेतले. 6 6 36. 9तून 6 गेले, 3 राहील, 3तून 3 गेले, 0 राहील. इथे बाकी उरली 3. मी काय केले? 99 मधून 3ला वजा केले. किती मिळाले? 96. 96ला 6ने पूर्ण भाग जातो. 6 गुणिले किती केल्यानंतर 96 मिळते? तर 6 गुणिले 16, 16 96. म्हणून प्रत्येक संख्येला आपल्याला 16ने गुणावे लागेल. 16 पंचे 80, 16 त्रिक 48. प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेले आहे 3 अंकी संख्यांची सरासरी. सरासरी ही मधली संख्या असते, म्हणून इथे उत्तर मिळाले 80. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न बघा. 3 4 4 5 या प्रमाणात असलेल्या लहान 2 अंकी 3 संख्यांची सरासरी किती? हा प्रश्न सोडवण्यासाठी दिलेले प्रमाण आहे असं लिहून घेऊया. 3 4 4 5. मला सांगा सर्वात लहान भाग कोणता? तर 3. 3 हा सर्वात लहान अंक आहे. इथे लहान बोललेला आहे म्हणून मी लहान अंक घेतलेला आहे. मला सांगा लहानात लहान 2 अंकी संख्या कोणती? तर 10 आहे. 10ला 3ने भाग जातो का? नाही. 11ला जातो का? नाही. 12ला जातो का? जातो. म्हणून मी 3च्या खाली 12 लिहिले. 3ने लहानात लहान 2 अंकी संख्या 12ला पूर्ण भाग जातो म्हणून मी 12 इथे लिहिले. 3 गुणिले किती केल्यानंतर मला 12 मिळाले? तर 3 चोक 12. म्हणून मी प्रत्येक संख्येला 4ने गुणणार आहे. 4 चोक 16, 5 चोक 20. प्रश्नामध्ये आपल्याला सरासरी विचारलेली आहे. सरासरी ही मधली संख्या असते, म्हणून इथे आपल्याला सरासरी मिळाली 16. ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. सर्वात लहान 2 अंकी 3 अंकी 4 अंकी संख्यांची सरासरी किती? मला सांगा सर्वात लहान 2 अंकी संख्या किती? 10. 3 अंकी संख्या किती? 100. 4 अंकी संख्या सर्वात लहान 1000. सरासरी काढायची आहे म्हणून या 3 अंकांची आपण बेरीज करूया. 10 अधिक 100 अधिक 1000 भागिले 3 संख्या आहेत म्हणून 3ने भाग देऊया. बेरीज करूया. 1000 100 10. शून्याशी 0, शून्याने 1 1, शून्याने 1 1, एकाशी 1. बेरीज झाली 11 10 भागिले 3.
3 ने आपण भाग देऊया. 3 एके 3, 3 त्रिक 9, राहिले 2, 3 7 21 आणि 3 0 0. उत्तर मिळाले 370. सरासरी किती मिळाली? 370. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा. 3 4 4 5 या प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठ्या 3 अंकी 3 संख्यांची सरासरी किती? हा प्रश्न सोडवण्यासाठी हे प्रमाण आहे असं मी लिहून घेतले. तर मोठ्यात मोठी म्हणून मी मोठी संख्या घेतली 5. 5 ने पूर्ण भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? तर मित्रांनो 995. 995 ही संख्या मी कशी मिळवली ते बघा. मला सांगा मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? तर ती आहे 999. या 999ला मी 5 ने भाग दिला. 5 एके 5. 9तून 5 गेले 4 राहील, वरून 9 खाली घेतले. 5 9 45. 9तून 5 गेले 4 राहील, 4तून 4 गेला 0. पुन्हा मी वरचे 9 खाली घेतले. 5 9 45. 9तून 5 गेले 4, 4तून 4 गेले 0. त्यानंतर मी काय केले? 999 मधून 4ला काय केले? वजा केले. जर 999 मधून 4 वजा केले तर किती राहील? 995. 995ला 5 ने पूर्ण भाग जातो मित्रांनो. मग 995 5 गुणिले किती केल्यानंतर मिळेल? तर 5 गुणिले 199 केल्यानंतर आपल्याला 995 मिळेल. 5 ने 199ला गुणावे लागेल तेव्हा आपल्याला 995 मिळते. म्हणून प्रत्येक संख्येला आपण 199 ने गुणूया. 4ला 199 ने गुणूया. 199 गुणिले 4, 4 9 36. हातचे गेले 3, 4 9 36 आणि 3 39. हातचे गेले 3, 4 1 4 आणि 3 7. उत्तर मिळाले 796. सरासरी ही मधली संख्या असते म्हणून 796 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4.